नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 24 तास नव्हे तर फक्त 1 तासात आपण पुण्यासह देशविदेशातील प्रमुख बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका राजकीय बातमीने. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. जर शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला तर एक कार्यकर्ता म्हणून काम करेन, असं मत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलंय. प्रथमतः सगळ्यांना आपल्या या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या मला शुभेच्छा. आणि ज्याचा आदरणीय दिलीप वळसे पाटलांनी जे त्यांचं मत व्यक्त केलं त्या संदर्भात राष्ट्रवादीला त्यांनी आज शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्या पक्षाच्या प्रत्येकाला वाटत असते की आपण आपल्या पक्षातला उमेदवार आणि माझ्यावर जी जबाबदारी आहे शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून आहे. निवडणूक प्रमुख म्हणजे त्या जागेवर मला निवडण्यामागचं कारण असं आहे, हे साही जे शिरूर लोकसभेमध्ये येणारे विधानसभा क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये संघटनात्मक बांधणी आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवणं अशा संदर्भातला त्याच्याकरता निवडणूक प्रमुख नेमला म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर त्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी हेतू वाढ म्हणजे तो लोकसभा मतदारसंघामध्ये दाखल. पण भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक ताकद तयार होईल त्यासाठी महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळाली किंवा शिवसेना मिळाली किंवा राष्ट्रवादी मिळाली, महायुतीमधल्या तिन्ही ज्या किंवा घटक पक्षातल्या कुणालाही मिळाली तर ती संघटनात्मक ताकद जी आम्ही तयार करतो ती त्या उमेदवाराला फायदेशीर राहील. अशा दृष्टीने आम्ही बाकीच्या पण निवडणूक आहेत, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, पंचायत समिती निवडणूक आहेत, परत विधानसभा आहे, परत महापालिका आहे, नगरपालिका आहे, या अशा आम्ही सगळ्यांना संघटनात्मक काम आम्ही करतो. पण तुमचं लक्ष आहे की 2024ला पुन्हा एकदा पंतप्रधान? 2024ला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे 2024ला परत एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घ्यावी. आणि ती शपथ घेत असताना शिरूर लोकसभेचा आमदार हा त्यांच्या पाठी उभा राहावा आणि त्यांच्या ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून त्यांचं नाव घोषित आणि शिरूर लोकसभेमध्ये झालेला खासदार त्यांच्या वर करून व्हावा हे आमच्या सर्वांची. तुम्ही इच्छुक आहात असंही मी इच्छुक आहे असं म्हणणं योग्य नाही, कारण माझ्या दृष्टीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी लोकप्रतिनिधी याची एकच स्वप्न आहे, 2024ला परत एकदा हा भारत देश आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जी वाटचाल आता करतो त्याच्यापेक्षा अजून जोरात नाही अशा दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करतो. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान आहोत त्यासाठी आम्हाला मी मागच्या वर्षी सांगितलं भारतीय जनता पार्टी म्हणजे त्याग आणि त्याग करणं म्हणजे पक्षासाठी त्याग करण्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस काय असतील महाराष्ट्राचे अनेक नेते उदाहरण म्हणून आम्हाला काही त्याग करायला लागला तरी आम्ही तयार आणि परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी असायचा प्लॅन. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा राज्यभर गाजतो आहे तो आहे जरांगे पाटलांचा सभा आणि त्यांनी केलेली मागणी. तुम्ही अर्थातच मराठा समाजाचं नेतृत्व करता, वेळोवेळी त्यांचे प्रश्नही मांडलेले आहेत. जरांगे पाटलांकडनं आता ज्या मागण्या आलेल्या आहेत त्याचं तुम्ही समर्थन करताय का? ते पूर्ण होणं गरजेचं आहे असं वाटतंय? जरांगे पाटलांनी जे मराठा समाज त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला जे अनुभव होते आंदोलन काम करताना मराठा समाजाला शिक्षणात असतं त्याकरता जरांगे पाटील मला खात्री आहे की ज्या प्रकारे
आणि मराठा समाजाला राज्य शासन संदर्भामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह विचार करेल. मी ठामपणे एवढं घ्या म्हणजे राज्य सरकार हे या मोर्चाला किंवा मोर्चाची मागणी 100%. पिंपरी चिंचवड शहरात बसवण्यात येणाऱ्या CCTV कॅमेऱ्याची बॅटरी चोरणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत लोकांच्या सुरक्षिततेकरता मोठ्या प्रमाणावर CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत. मात्र काही चोर आपल्या फायद्यासाठी या CCTV कॅमेऱ्यामधील बॅटरी चोरत असल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्राप्त तक्रारींच्या आधारे पिंपरी चिंचवड पोलिसांनी या बॅटरी चोरणाऱ्या टोळींना बेड्या ठोकल्या असून या टोळीत 4 सज्ञान आरोपींसह 2 अल्पवयीन आरोपींचा समावेश होता. सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर एका व्यापाऱ्याने आपल्या पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. या दाम्पत्याला साहिल नावाच्या एका गुटखा व्यावसायिकाकडून 2 लाखाची खंडणीची धमकी आली होती. पोलीस या गुटखा व्यावसायिकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप या दाम्पत्याकडून करण्यात आलाय. संबंधित गुटखा व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हे दाम्पत्य करत असतानाच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे या दाम्पत्याचा हा आत्मदहनाचा प्रयत्न फसला आहे. दिल्ली आणि मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळली असून पुण्यातील हवा ही खराब श्रेणीत गेली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास असणाऱ्या नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोका संभवत आहे. मुंबईतील हवेचा हवा गुणवत्ता निर्देशांक 146 तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक 178 वर गेला आहे. हिवाळ्यात मागील 4 वर्षात मुंबईतील हवेची गुणवत्ता ही दिल्लीपेक्षा वाईट स्थितीत असल्याचा अंदाज अनेक संस्थांच्या अभ्यासातून समोर आला होता. मुंबई व पुण्यातील हवेची गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थितीत असली तरी मागील काही दिवसात पुण्यातील हवेची गुणवत्ता प्रचंड प्रमाणात खालावली आहे. शिवसेनेतील आमदार अपात्रते प्रकरणी आज सुनावणी पार पडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. विधान भवनात आज संध्याकाळी 4 वाजता आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी घेण्यात येणार असून सर्व याचिका एकत्र करा या ठाकरे गटाच्या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ड्रग्स माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी ललित पाटीलला मदत करणारे सर्व डॉक्टर्स आणि पोलीस यांना सहआरोपी करण्यात यावं अशी मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण जर बघितलं तर याच्यामध्ये पोलिसांनी त्याला पळून लावलं असं निदर्शनास आलंय. आणि पुणे पोलीस पथकाची 10 पथकं ही भारतामध्ये त्याला शोधत होती, पण मुंबई पोलिसांना तो सापडला. म्हणजे ही बी संशयास्पद बाब आहे. ह्याच्यामध्ये अनेक गुन्हेगार आहेत, अनेक राजकारणी लोक आहेत, अनेक पोलीस अधिकारी आहेत. यांच्या संघटनेने लाखो रुपयाचा, करोडो रुपयाचा व्यवहार आहे, महाराष्ट्राच्या बाहेर चाललेला होता. आणि प्रचंड माया ही ससून हॉस्पिटलमध्ये येत होती आणि ससूनमधनं तो ड्रग्ज विकत होता. 9 महिने ससूनला तो ऍडमिट होता आणि असा कुठला त्याच्यावर आजार होता की तो 9 महिने त्याचा आजारच बरा नाही झाला. पण ज्यावेळेला तो पळून जाताना दिसतो तो एकदम चांगला चालतोय, येतोय, पळतोय. 9 महिने 45 घाटीमध्ये महिलांचा वावर आहे. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या निदर्शनास आल्या. मी वारंवार प्रेसशी बोललोय, चॅनलशी बोललोय, पण याच्यामध्ये नुसतं आता त्याला अटक होऊन 2-3 दिवस झाले, पण अजूनपर्यंत तपासामध्ये काही प्रगती दिसत नाही. डॉक्टरांवर कारवाई नाही, पोलिसांवर कारवाई नाही, संबंधित तुरुंग अधिकाऱ्यांवर कारवाई नाही. आणि ज्या पोलीस आहेत त्यांना नुसतं निलंबित, त्यांना कायमच्या घरी बसवलं पाहिजे. आणि ललित पाटील बरोबर त्यांना 6 आरोपी केले पाहिजे. जर अशा घटनेला आळा बसवायचा असेल तर कडक कारवाई पोलीस खात्याने केली पाहिजे. गृहमंत्र्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. राजकारणाचा भाग वेगळा ठेवा. मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी पुणेकर म्हणून, एक नागरिक म्हणून, एक आई वडिला, एक मुलाचा बाप म्हणून, एका मुलीचा बाप म्हणून ही हजारो मुलं आमची आहेत. आणि अशी कवळी मुलं जर आता कोंबजायला लागल्या अंमली पदार्थामध्ये तर ह्या पुण्याची
तरुणाई संपुष्टात येण्याला वेळ लागणार नाही. ह्याच्यासाठी माझी गृहमंत्र्यांना विनंती की ह्याच्यामध्ये सर्व डॉक्टरांसहित पोलिसांसहित आणि जी लोक त्याला मदत करणार आहेत, मग त्या महिला असतील, तो रोजरीचा संस्था चालक असेल, त्याच्या फ्लॅटमधला ड्रायव्हर असेल, ह्यांना सह आरोपी करून ह्यांना कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या आमदार निधीतून महाड शहराला 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलाय. या निधी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आज पार पडलं. आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत इथे एक चांगला हॉल आपण बनवतोय. इथं कोर्टाच्या बाजूला एक चांगली जागा होती, पण गेल्या अनेक वर्ष पडीक होती आणि तिला व्यवस्थित आणावी अशी कोर्टाकडनं मागणी होती. आणि म्हणून आम्ही मागच्या वेळेला जेव्हा महापूर आला तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी ती तात्काळ मंजूर केली होती. त्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे 1 कोटी रुपयाचं. आणि आता 1 कोटी रुपयाच्या भिलारे मैदानाच्या संरक्षण भिंतीचं भूमिपूजन करणार आहोत. तर अशी ही 2 कामं. तसे आपण आज जर पाहिलं तर महाड शहराला भरपूर निधी आपल्या नगरविकास खात्यातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, तो नाकारता येणार नाही आहे. आणि त्याच्याही पलीकडे आपण 62 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना या महाड शहराला एक चांगली 50 वर्ष पुढे पुरेल अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आपण करतोय. त्यानंतर जो काही डीपीआर झालेला त्यामधले जे काही रस्ते आहेत तर जवळजवळ 105 कोटीचे रस्ते या शहराला आपण देतोय. त्यालाही थोड्या दिवसामध्ये मान्यता देऊया. तर त्या महाड शहराने जो का आमच्यावरती या सरकारवरती विश्वास दाखवलेला आहे त्या शहराचं आपण व्यवस्थित सुशोभीकरण करायचं आम्ही ठरवलेलं आहे. नदीला गॅब्रियल वॉल द्यायचं आमचं चालू आहे की जेणेकरून तिथं ते खचू नये आणि पाणी पण आता येणार नाही याचं नियोजन आम्ही करतोय. जे 2 जुटे मोठे राहिलेले आहेत ते पण आता थोड्या दिवसामध्ये त्या कामाला आम्ही सुरुवात करू. ते जुटे काढून टाकू आणि भविष्यामध्ये महाड शहरामध्ये पाणी येणार नाही अशा प्रकारचं नियोजन करू. त्याबरोबर गंधारे पूल ह्याची मान्यता दिली आहे, कातली पुलाला मान्यता दिलेली आहे. आता एक भाजी मंडई जी काय राहिलेली आहे तिला आपण मान्यता देऊन तिचं काम चालू करायचं ठरवतोय. म्हणजे महाड शहरातली जी काय महत्वाची ठिकाणं आहेत ती आपण परिपूर्ण करतोय. भविष्यात कोणालाही अडचण येणार नाही. आपल्या सरकारच्या माध्यमातून ही कामं होत आहेत. ह्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ही सगळी मंडळी आम्ही हातात हात घालून काम करतो. निश्चितच. पण आता गांधारी पुलाचं काम कधी सुरू करणार? गांधारी पुलाचं काम आता एखाद 1.5 महिना अजून जाईल. त्याचं सर्व टीएस बनवणं, हे सगळं टेक्निकल सँक्शन घेणं, या सगळ्या मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातील राजगुरुनगर शहरात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना जरांगे पाटील काय म्हणालेत पाहूया. लोक म्हणले होते आता सभा झाली अंतरवालीची, आता मराठी घेतात का नाहीत काय माहीत. इथं येऊन बघ म्हणा, तो नजरसुद्धा पुरणार नाही. आणि त्यातले त्यात शिवनेरीच्या पायथ्याचे आणि यांना पुणेरी मराठी म्हणते, त्यांच्या नादीत लागू नको. आपल्या काल एका भावानं मराठा आरक्षणासाठी मुंबईत आत्महत्या केली. आपल्यातलं एक लेकरू गेलं. कावळे नावाच्या बांधवानं काल आत्महत्या केली. आपल्या परिवारावर, महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर खूप मोठा दुःखाचा डोंगर काल कोसळला. या 1 ते 1.5 महिन्यात जवळपास 14 ते 15 बांधवांनी आपल्यावर आत्महत्या केल्या. पाठीमागच्या काळात 47पेक्षा जास्त बांधवांनी आत्महत्या केल्या. आपण मराठा समाज म्हणून त्याचं बलिदान व्हायला जाऊ देणार नाहीत. आपण त्या लेकरांच्या डोक्यावर मराठा समाज म्हणून मायेचं छत्र धरू. आपण आपल्यासाठी त्या माता माऊलीच्या कंपाळाचं कुंकू पुसलंय. तिच्या लेकराला हा मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार. या सरकारच्या
भूमिकेमुळं आमचे बळी चालले. आमच्या आत्महत्या होण्याला जबाबदार मराठा समाज. आपल्या काही बांधवांना वाटलं की मी हार नाही घेतला किंवा फूल नाही घेतले. मी जातवान आणि जिवंत मराठ्यात वागतो. मी नाही घेऊ शकत, कारण तेच लेकरू जर आपल्या घरातलं असतं तर आपण नसता घेतला. मी हार घेण्यासाठी नाही येत. मला या मराठ्यांचं दुःख आणि वेदना सहन नाही होत, म्हणून मी माझ्या मायबाप मराठ्यांचा आशीर्वाद घ्यायला गावागावात येतो. किमान आजचा दिवस तरी माझा आग्रह होता की नको, मराठा समाजाने तो शब्द पाळला. पण पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला जेवढे बलिदान झालेत ते बलिदान वायाला जाऊ द्यायचं नाही भावांनो. काहीही झालं तरी चालत. ते आत्महत्या झालेल्या सगळ्याला जबाबदार फक्त सरकार आहे, दुसरं कोणी नाही. कारण सरकारने जर मराठा समाजाला लवकर आरक्षण दिलं किंवा पाठीमागच्याच काळात दिलं असतं तर आमच्या आत्महत्या झाल्या नसत्या. याला जबाबदार सरकार आहे. मी आंदोलनाच्या विषयाकडे येतो. आपल्याला कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपल्या त्या बांधवांना सगळ्याच कालच्या पण आणि इथून पाठीमागच्या भागात श्रद्धांजली घ्यायची आणि त्यानंतर राष्ट्रगीत घ्यायचे. आपण 29 ऑगस्टला लढा सुरू केला. आवाज येतो का सगळ्याला? आजपर्यंत तो लढा सुरू आहे. आपल्या एका बांधवांचं म्हणणं होतं, आता ठोकाठोकी होऊन दे. शांततेच्या युद्धानं भावावर आपलं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय. हे युद्ध रोखण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही. हे आंदोलन आत्ताही शांततेत सुरू आहे. तुम्हाला फक्त आरक्षण पाहिजे, कसं घेतलं तरी तुम्हाला काही अडचण नाही. शांततेच्या युद्धानंच मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा शब्द आहे माझा. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय 1 इंच भी मागं हटणार नाही. मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढं कधीच जात नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानतो, मग माझ्या समाजाशी गद्दारी मी नाही करणार. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी तुमच्या रक्ताचा माणूस आहे. मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आमच्या पट्ट्यात माझ्याविषयी एक नाव पडलेलं आहे. यांनी का प्रशासनाला कागद दिला, यांनी कार्यक्रम लावलाच म्हणून समजायचं. कारण मला सवय नाही आहे द्यायची, पेपरला नाव येईपर्यंत द्यायची सवय नाही मला. मी देतच नाही आणि एकदा दिला की मागत लागतो. आता आरक्षणाचा दिला, तुम्ही बघितला ना, कार्यक्रमच लावला, टप्प्यात आला वाजीलाच, सोडितच नाही. कारण इथं माझ्या मराठा समाजाच्या लेकरांचे मुडदे पडायला लागले. माता माऊल्या या आंदोलनात आता उभा राहिल्या. आपल्या आईबाबांना रात्रंदिवस कष्ट करायचे, आपले मुलं शिकवायचे. प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे आपलं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. रात्रंदिवस केलेले काबाड कष्ट ते शिक्षणात घालायचे. कमी पडले तर व्याजानं काढायचे, पण मुलं शिकवायचे. आईबापांच्या डोळ्यात एकच स्वप्न, माझ्या वाट्याला जे कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आले पाहिजे, म्हणून रात्रंदिवस कष्ट करून लेकरं शिकवले. पण इथं उलटच झालं. कष्ट केलेला पैसाही गेला, व्याजानं काढलेलं कर्जही डोक्यावर बसलं आणि मुलगा किंवा मुलगी अधिकारी नाही झाली. याचं मूळ कारण फक्त मराठा आरक्षण. तेच मिळवण्यासाठी आता राज्यातला मराठा एक झाला. आपली बी काही चुका आहेत,
आपण मोर्चे खूप काढले, सभा खूप घेतल्या, पण आपण घराघरातल्या लोकांनी आरक्षण समजून नाही घेतलं. ठराविक लोकांनीच आरक्षण समजून घेतलं. यामुळं मराठ्यांनी हाक मारली की मराठा यायचा, परत घरी जायचा आणि मस्त मोर्चे काढले किंवा सभा घेतल्या, पण आरक्षण मिळालं नाही, काय उपयोग होत नाही, असा एक संदेश समाजात गेला. घराघरातल्या समाजाला आरक्षण माहिती होणं अत्यंत गरजेचं होतं. त्या आरक्षणाच्या मुळाशी जाणं गरजेचं होतं. जसं तुम्ही शिक्षणाच्या मुळाशी गेलात, थोडा वेळ बोलू ना, टाईम आहे ना तुम्हाला. मराठा समाज शिक्षणाच्या मुळाशी गेला. माझा मुलगा शिकला पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे, पण त्याला आरक्षणही लागतंय, या मुळात नाही गेला. आणि जे मुळात गेले, जे आरक्षण शिकले, त्यांनी बी आपल्या समाजाला शिकविलं नाही. त्याचं कारण पण तसंच आहे. त्याला वाटलं जर यांना घराघरातल्या मराठ्याला शिकिलं आणि हे जर माझ्याकडं नाही आलं तर मग म्हणजे याच्याकडं नाही यावं म्हणून यांनी लोकसुद्धा शिकेले नाही. आपल्याला आरक्षण समजून घेणं यासाठी गरजेचं आहे. ज्यांनी आरक्षण समजून घेतलं, वरून बघते काय आता वरूनच बघायला लागणार तुम्हाला, खालून नाही बघून देत आम्ही. आता ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते रातचीच आरक्षणात गेले. तुम्हाला ना मला मेळ सुद्धा नाही लागला. तुम्ही ना आम्ही इकडं फक्त बोंबलत बसलो, आरक्षण नाही म्हणून नोकऱ्या लागणार. ज्यांनी समजून घेतलं ना, ते रातचीच आरक्षणात गेलं बी, सकाळी नोकरीला लागलं. त्यांनी इन केल्यावर आपल्याला माहीत झालं याला इन कस काय केली. अरे त्याने आरक्षण घेतलं रातचीच, कागद नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मराठ्यांना द्यायचं म्हणलं, कागद, समित्या, आयोग, अभ्यास काय वाचित येत त्यांची त्यांनाच माहीत. 4 दिवस आपण सरकारला वेळ दिला, ते म्हणले कायदाच नाही होणार 4 दिवसात. माझ्या मायबाप समाजाला मला सांगणं गरजेचं आहे म्हणून जास्तीचा वेळ घेतो तुमचा. आणि घरी जाऊन तर काय करत तुम्हाला इथं शिका आरक्षण, कारण आता आरक्षण घ्यायचं आहे. आता सुट्टी नाही, आता सुट्टी नाही. 4 दिवसाचा वेळ दिला. त्यांनी सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही नाही दिला. आम्ही असं लटकट ठुलं 7-8-10 दिवस. त्यांना वाटलं आम्ही लेत कच्च्या तालमीतलेत का काय, ते माझ्या अवतारावर जातात ना, मी कसला का दिसतो ना. पुण्यात आज कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काय म्हणालेत पाहूया. विशेषतः निरा डावा कालवा, निरा उजवा कालवा, चास कमान, त्याचबरोबर पवना, त्याचबरोबर खडकवासला, कुकडीची 5 धरणं, घोड, अशा बहुतेक आपल्या भागातल्या सगळ्याच धरणांच्या बद्दलचे बैठक कालवा सल्लागार समितीची घेतलेली होती. बरेचसे आमदार लोक उपस्थित होते आणि कालवा सल्लागार समितीचे सन्मानित सदस्य पण काही जण हजर होते. त्यावेळेस प्रश्न असा निर्माण झालेला आहे, कालच कॅबिनेट झाली, आपल्या वाचनात आलं असेल, आणि त्या कॅबिनेटमध्ये निर्णय असा घेण्यात आलेला आहे की यंदाच्या वर्षी काही भागामध्ये पाऊस चांगला झाला, काही भागामध्ये कमी झाला, काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा झाला. धरणाची परिस्थिती जर बघितली तर आपल्या पुण्याला पाणी देणारी 4ही धरणं बऱ्या अवस्थेत आहेत, वरसगाव, फणशेत, खडकवासला, टेमघर. परंतु जो फ्री कॅचमेंट एरिया असतो तिथं पाऊस कमी झालेला असल्यामुळं शेतकऱ्यांची बहुतेक निरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला कालवा, चासकमान कालवा, या सगळीकडे कुकडी कालवा, घोड कालवा, इथं सगळीकडे पाण्याची मागणी आहे. आणि त्याच्यामुळे रब्बीला कसं नियोजन असलं पाहिजे
उन्हाळ्याचं नियोजन कसं असलं पाहिजे याच्याबद्दल साधक बाधक चर्चा झाली आहे. त्या पाण्याच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समोर ठेवली. काल निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चा अशी झाली की बाबा आहे त्या धरणातलं पाणी पुढच्या वर्षी जुलै एंड पर्यंत पिण्याच्या करता शिल्लक राहील इथपर्यंत लागेल तिथपर्यंत शिल्लक ठेवायचं आणि त्याच्यापेक्षा वरचं जे पाणी असेल ते रब्बीच्या पिकांना त्याचं नियोजन करायचं. आणि आपल्याला ती अडचण जास्त आली नाही कारण आपली धरणाची परिस्थिती बरी आहे. फक्त वीर धरणामध्ये मात्र निराडावा कालव्याचे साधारण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3.5 TMC पाणी कमी पाहायला मिळालं. त्याच्यावर तिथं काटकसर करावी लागणार आहे. पुण्याच्या संदर्भामध्ये बहुतेक सगळ्यांचं लक्ष असतं. पिंपरी चिंचवडला काही अडचण येणार नाही कारण पवना धरण पूर्ण भरलेलं आहे. त्याच्यावर तिथलं शेतकऱ्यांना जे नियोजन असतं ते नियोजन आणि पवनेचं पिंपरी चिंचवडला पाणी तिथं पण कुठली अडचण येणार नाही. तेही आयुक्त आलेले होते. ते म्हणले आम्ही आमचं नियोजन व्यवस्थितपणे करू. आहे त्या पाण्याचा शक्य असेल तिथं काटकसरीनं वापर करणं मात्र गरजेचं आहे. इथं आयुक्तांनी अशी विनंती केली की बाबा आम्हाला एक 8 दिवस द्या. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जलसंपदा पुणे विभाग पुणे पाटबंधारे विभाग जो आहे ते आम्ही एकत्र बसतो आणि ह्याच्यातनं कसा मार्ग काढायचा काय काय करायचं त्या पद्धतीनं आम्ही ठरवतो. 7 दिवसांनी पुन्हा तुमच्या लक्षामध्ये आणून देतो. आणि आता कॅनॉल काही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये म्हणजे वेगवेगळे बैठका होत्या. त्याच्यामध्ये 1 डिसेंबरला कॅनॉल सोडायचं ठरलं. काही ठिकाणी 1 नोव्हेंबरला सोडायचं ठरलं. काही ठिकाणी 15 डिसेंबरला सोडायचं ठरलं. साधारण ह्या पाण्याचा उपयोग हे जे आज मिटिंग होत्या त्याच्यात नगर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याचबरोबर आपला सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा अशा साधारण 4-5 जिल्ह्यांशी संबंध येतो. त्याच्यावर 4-5 जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे त्या मिटिंगला हजर होते. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि अशी प्रकारची साधक बाधक चर्चा करून आम्ही साधारण नियोजन कसं असलं पाहिजे ते ठरवलं. पण तो मला आपल्या मार्फत नागरिकांना, शेतकऱ्यांना, जनतेलाही सांगायचंय. हवामान खात्याने थोडासा असा अंदाज व्यक्त केलेला आहे की 2 चक्रीवादळ ही निर्माण झालेली आहेत आणि त्या चक्रीवादळाचा काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याच्या करता उपयोग होऊ शकतो. आता तो मध्य महाराष्ट्रामध्ये तसंच कोकण किनारपट्टीवर असाही होऊ शकतो असं सांगितलं. शेवटी चक्रीवादळ हे नैसर्गिक भाग आहे. शक्य जलसंपदा विभागाकडे आज जलसंपदा विभागाची मिटिंग नव्हती. आज कालवा सल्लागार समितीची मिटिंग होती. त्यांनी मागणी केलेली असेल तो प्रस्ताव राज्य सरकारकडे विभागाच्याकडे अहवालाच्या बद्दल लवकर पुढची काय कारवाई सरकारने करावी अशा प्रकारची मागणी. त्याच्यामध्ये झालंय काय, जलसंपदा विभागाच्याकडे निधी त्या कामाच्या करता नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे हा कॅनॉल पण त्याच्यात वाहतं आणि दोन्ही बाजूला रस्ते आहेत, काही काही ठिकाणी ऍडिशनलची जागा आहे. तर त्या जागे सगळी जी तिथपासून फुरसुंगीपर्यंत पुणे कॉर्पोरेशननी ताब्यामध्ये घ्यावी आणि त्याचा TDR द्यावा. TDR दिला तर ती रक्कम मोठी होऊ शकते आणि त्याच्यातनं बोगद्याचं काम होऊ शकतं असं जलसंपदा विभागाने प्रपोजल दिलेलं आहे. आधी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबईमध्ये देखील ह्याच्याबद्दलची बैठक माझ्या स्तरावर झाली आणि त्याच्यामध्ये मी अधिकाऱ्यांना पण म्हणलं की बाबा फार अशा गोष्टी नियमावर बोट ठेवून करू नका. कॉस्ट वाढत चाललेली आहे. कारण मागं सुरुवातीच्या काळामध्ये 300-350 कोटी रुपये होणारं काम आता म्हणजे रक्कम खूपच वाढलेली आहे आणि ती वाढतच राहणार. तर त्याच्याऐवजी एकदा काय तो निर्णय झाला तर जास्त संयुक्तिक ठरेल. तर तेव्हा मात्र बहुतेकांनी सगळ्यांनी सकारात्मक
त्याच्यात 3-4 डिपार्टमेंटचा संबंध येतो. एक नगरविकास खात्याचा संबंध येतो, दुसरा जलसंपदा विभागाचा संबंध येतो, तिसरा महसूलचा संबंध त्या ठिकाणी येतो. अशा 3-4 विभागाचा संबंध येत असल्यामुळं नगरविकासच्या अंडर टाउन प्लॅनिंग आहे त्यांचा एक संबंध त्या बाबतीमध्ये येतो. अशा ह्या काही गोष्टी आहेत. मात्र ते सगळे अधिकारी हजर होते. नितीन करील पण हजर होते. नितीन करील आपले पालक सचिव आहेत, त्याच्यावर तेही त्यावेळेस हजर होते आणि त्याच्यामध्ये ती चर्चा झाली. आता माझा दर 15 दिवसांनी आढावा असतो. मी ह्यावेळेस दसऱ्याच्या नंतर काहीतरी ती मीटिंग लावलेली, त्यावेळेस मी आढावा घेऊन काय आता कुठल्या निर्णयाप्रत तुम्ही आलेला ती जी माहिती घेईल. दादा, ललित पाटील प्रकरण गेले 15 दिवसापासून गाजते. त्यांना काय? अटक झाली. ललित पाटील प्रकरण त्यांना आता अटक झाली त्याला. मात्र त्याच्या अगोदर ससूनमध्ये त्याची चौकशी झाली नव्हती का? आणि आताही 15 दिवस वेळ झाला. त्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहेत, म्हणजे काही आमदार मंत्र्यांवर पण केले. पोलीस यंत्रणा चौकशी करण्याचं काम करते. न्यायालयामध्ये त्यांना उभं केलेलं होतं. न्यायालयाने पण त्यांनी त्याच्या संदर्भातली पीसी वगैरे मागितलेली आहे आणि मुळातच त्यांच्यावर बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत आणि पोलीस यंत्रणा त्याच्याबद्दल माझ्या माहितीप्रमाणे काल स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण काही स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे तीच राज्य सरकारची फार गंभीर आरोप केले होते काही पालक. जे काही असेल ते समोर येईल ना. आरोपींना आरोप करणं, त्याच्याबद्दल चौकशी करून काय झालंय, कसं झालंय, बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यांच्या काही महिलांच्या संदर्भातल्या, मैत्रिणींच्या संदर्भात असं बरंच काही काही मीडियानी पण दाखवलेलं आहे, बातम्याही आणि पुढे आलेलं आहे. त्याची चौकशी करतील ना. अहो, ती गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. चौकशी करण्याचं काम स्वतः गृहमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि ते एकदा चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती काय पुढे आहे ती पुढे येईल. आता आरोप प्रत्यारोप मात्र चाललेले आहेत. काही जण सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्ष आरोप करतोय, त्याच्यातून काही जणांनी अब्रुनुकसान भरपाईचा दावा करण्याचं पण वक्तव्य केलेलं आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर मला ते रिपीट करायला लावू नका. अहो, म्हणूनच त्याच्यावर कुठला आजार होता, त्याच्यावर कुठले उपचार करत ते सांगतील ना. पोलीस यंत्रणा चौकशी करेल. तुम्हाला आणि मला चौकशी करण्याचा अधिकार नाहीये, तो आता सापडलेला आहे. चौकशी करण्याचं काम चालू आहे. चौकशी झाल्यानंतर काय नक्की घडलेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. कंत्राटी भरतीचा जे रद्द झालेला आता फडणवीसांनी घोषणा केली. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलंय. नेमकं काय म्हणतायत नितेश राणे पाहूया. आज सकाळी नाशिकमध्ये संजय राजाराम राऊत ड्रग्ज आणि अंमली पदार्थ त्याच्या विरुद्ध उभाटाचे त्याचे सगळे टवाळक्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये अंमली पदार्थ आणि ड्रग्जचा वापर कमी व्हावा यासाठी मोर्चा काढतो. आज सकाळचा अग्रलेख पण महाराष्ट्र हा उडता पंजाब सारखा कसा होतोय. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसून या ड्रग्ज माफियांना कशी मदत होते या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी अग्रलेख दिलाय. तर काचेच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना किती दगड मारावे त्याला मर्यादा आहे. तर कारण असं आहे की ड्रग्ज, अंमली पदार्थ, अय्याशी, नाईट लाईफ ही सगळी शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्या नजरेसमोर एकच नाव येतं की ह्या संजय राजाराम राऊतचा मालकाचा मुलगा. महाविकास आघाडीचं सरकार असताना ड्रग्ज आणि अंमली पदार्थ आणि ह्या विविध नाईट लाईफ चं टोक कोणी गाठलेलं
ह्याचा जरा तपास किंवा अभ्यास जरा व्यवस्थित पद्धतीने आमच्या गृह खात्याने करावा अशी मागणी आम्हीच करणार आहे, जेणेकरून ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राची सुरुवात अगर करायची असेल तर ती मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावरून करावी. डिनो मोर्याच्या घरी संध्याकाळी 7:30 नंतर कोणालाही बरोबर न घेता विनोद ठाकूर नावाचा फक्त एक अंगरक्षक बरोबर ठेवून डिनोच्या घरी धिंगाणा कोण घालायचा, त्याच्या घरात काय काय व्हायचं, मग ह्याचाही तपशील आम्हा लोकांना महाराष्ट्रासमोर आणायला लागेल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक जिथे बनत आहे आणि ज्यासाठी जुना महापौर बंगला घेतला गेला, हडपला गेला आणि त्यासाठी मुंबईच्या महापौराला त्या बंगला राहण्यासाठी प्राणी संग्रहालयामध्ये जागा देण्यात आली. त्या जुन्या महापौर बंगल्यामध्ये महाविकास आघाडीच्या काळात कोविडचे कॉन्ट्रॅक्ट टेंडर ठरवण्यासाठी कोणाकोणाच्या बैठका व्हायच्या. हा पुण्य पारेख, हा राहुल गोम्स, हे सगळे कोण आहेत, कशासाठी यांची नावं कोविडच्या ह्या पूर्ण भ्रष्टाचारामध्ये येत आहेत, कोणाचे लाड करण्यासाठी ते महापौर बंगल्यामध्ये जमायचे. एक खेर नावाची अभिनेत्री ती महापौर बंगल्यामध्ये काय यायची, कोणाला भेटण्यासाठी यायची. तर तुम्ही ज्या अर्थी आमच्या सरकारवर, आमच्या देवेंद्रजींवर जो संजय राजाराम राऊत ड्रग्ज, अंमली पदार्थ, ललित पाटीलला वाचवणं या सगळ्या बाबतीमध्ये जो आरोप करतोय, मग डिनो मोर्याला आणि डिनो मोर्या, राहुल गोम्स, पुण्य पारेख, अजून कोणतरी कदम, यांना कोण वाचवत आहे. हे काय कोविड आणि रेमडेसिवीर या सगळ्या विषयाचे स्पेशलिस्ट आहेत, एक्सपर्ट आहेत. हे लोकांनी आयुष्यभर काय हेच काम केलेलं, ते कोणाचे लाड पुरवायचे. डिनोच्या घरी संध्याकाळी कोणाचा वाईनचा ग्लास भरला जायचा. या सगळ्या गोष्टी मग बाहेर येणार आणि मग या सगळ्याचं उत्तर संजय राजाराम राऊतनी आपल्या मालकाच्या मुलाला विचारून महाराष्ट्राला द्यावं. कारण का तुम्ही काय धुतल्या तांदळाचे नाही आहेत. तुम्ही काय रोज सकाळी उठून दिवस रात्र फक्त दुधाचा ग्लास पित नाही. मग तुम्ही कुठल्या तोंडाने मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आरोप करताय. महाविकास आघाडीच्या काळात मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर काय काय व्हायचं, तेव्हा काय उडता मंत्रालय झाला नव्हता. थेट मंत्रालयामध्ये ज्या काही दारूच्या बॉटल सापडलेल्या महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये, ते कोणाच्या होत्या, कोणाच्या पार्ट्या मंत्रालयामध्ये संध्याकाळी 6च्या नंतर चालायच्या. म्हणूनच मी संजय राजाराम राऊतला सांगितलं की तू नाशिकमध्ये हे मोर्चे काढू नकोस. तुला मोर्चा काढायचाच असेल अंमली पदार्थ, ड्रग्ज आणि नाईट लाईफच्या विरोधात, तर काढ मातोश्रीवर. विचार करा, एका अभिनेत्री आणि एका अभिनेत्याच्या खुनाच्या केसच्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेला कॅविट दाखल करायला लागलं. याचा अर्थ असा आहे की त्या मर्डरच्या विषयामध्ये याचा काही ना काहीतरी रोल आहे आणि कोर्टाच्या समोर उद्या जेव्हा पुरावे दाखल होतील तेव्हा माझी बाजू ऐकून घ्या. कारण का माझ्या वडिलांचं सरकार तेव्हा महाराष्ट्रामध्ये होतं. आम्ही कसे पुरावे नष्ट केले, आम्ही कशा लोकांना धमक्या दिल्या, आम्ही कशा लोकांना पैसे देऊन गप्प केलं,
या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या समोर मांडायच्या आहेत ना. म्हणून यापुढे परत परत अगर संजय राजाराम राऊतने आपला थोबाड बंद केला नाही, भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांवर, आमच्या गृहमंत्री साहेबांवर, आमच्या देवेंद्रजींवर, आमच्या सरकारवर अगर उठसूट आरोप या ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचे थांबवले नाही तर उडता मातोश्री मध्ये काय काय होतं तो चित्रपट मग आम्ही महाराष्ट्रासमोर आणू. बम बम बोले नाथ हे गाणं कुठे कुठे वाजतं, कोणाच्या घरामध्ये काय होतं, मग आम्हालाही बाहेर काढायला लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुझ्या मालकाचा मुलगा अगर तुला भर कलानगरच्या चौकात मध्ये तुला अगर चपलानी मारलं नाही तर मग आमचं नाव घ्यायचं नाही किंवा आम्हाला तेव्हा नावं ठेवायची नाही. सर, संजय राऊत असं म्हणतात की अजित पवार हे डरपोक आहेत आणि सगळे मिंदे झालेले आहेत. म्हणजे डरपोक कोण आहे हे महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मोदीजींना भेटायला गेले आणि मग त्यानंतर अर्धा तास त्यांच्या समोर बसून मी भारतीय जनता पक्षाबरोबर पुढच्या 15 दिवसांमध्ये यायला तयार आहे, माझ्या मेव्हण्यावरच्या सगळ्या केसेस काढून टाका, हा बोलणारा उद्धव ठाकरे हा सर्वात मोठा डरपोक आहे. एका बाजूला महाविकास आघाडी आणि पवार साहेबांबरोबर मुख्यमंत्री पद घ्यायचं आणि तेच मुख्यमंत्री पद असताना मोदीजींना भेटायचं आणि सांगायचं की चला मी भाजप बरोबर येतो, ह्याच्यापेक्षा मोठा डरपोक असूच शकत नाही. म्हणून सर्वात मोठा डरपोक हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर बसलाय, हे पहिला संजय राजाराम राऊतनी समजावं. फडणवीस कुणाची चमचेगिरी करतायत आणि ते लफंगे आहेत, त्यामुळे त्यांच्या नादाला लागू नका असंही. संजय राजाराम राऊत आणि चमचा, आता चमच्याचं नाव बदलून त्याचं नाव संजय राजाराम राऊत बोलायला लागेल. कोणाला अगर चमचा मागवायचा असेल त्याला सांगायला पाहिजे की बाबा जरा किचनवरून संजय राजाराम राऊत आण, म्हणजे चमचा. म्हणजे चमचेगिरीमध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे ना त्यांनी दुसऱ्यांना चमचा बोलून उपयोग नाही. कारण का तुम्ही आमच्या देवेंद्रजींची कुठे कुठे चमचेगिरी करायला कुठे कुठे आला होतात, कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेटला होतात, हे थोडं तपशील अगर आम्ही बाहेर काढलं तर तुम्ही महाराष्ट्राला तोंड पण दाखवू शकणार नाही. सगळं असंही म्हणतात की सुषमा अंधारे आमच्या उपनेते आहेत, त्यांना धमक्या जर येत असतील तर फडणवीस हे नारी शक्तीचा आदर करतायत का? तुमच्या बापाला पण घाबरत नाही, आम्हाला महाराष्ट्र वाचवायचं. नाही नाही, तू नारी शक्तीचा आदर संजय राजाराम राऊत फार करतो आणि म्हणूनच त्या डॉक्टर महिलेला त्यांनी अतिशय गोड शब्दामध्ये समजवलं होतं. त्या डॉक्टर महिलेचं आयुष्य खराब केलं, तिचं पुढचं आयुष्य कसं अंधारात टाकलंय. मग नारी शक्तीच्या नावाने मग आम्हाला पण महाराष्ट्रासमोर सांगायला लागेल. महाराष्ट्राने पाहिलं होतं की त्या महिलेला कुठल्या भाषेमध्ये हेनी शिव्या घातलेल्या, तिच्या घराच्या बाहेर हे कुत्रे बांधून ठेवायचे जेणेकरून ती बाहेर जाऊ शकणार नाही, कोणाला तक्रार देऊ शकणार नाही. म्हणून नारी शक्तीच्या बोलण्या अगोदर तू कुठल्या महिलेबरोबर काय कसा वागलायस या गोष्टी पहिला अगर मी बोललो, आम्ही माहिती बाहेर काढली तर सगळ्या महिला तुझ्या घरात येऊन तुला कानफडीत मारतील हे लक्षात ठेव. राज्य सरकारकडून कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्यात आलाय. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. मोठ्या प्रमाणात गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि विशेषतः जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करतायत आणि म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे
समाजापुढे आलं पाहिजे, यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे, या दृष्टीनं काही गोष्टी मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रात पहिला निर्णय कधी झाला? पहिला निर्णय झालाय 13 मार्च 2003. तेव्हाच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये. तुम्हाला मी सगळे देणार आहे GR त्याचे. हा त्याचा GR आहे. आणि पहिली कंत्राटी भरती कशात सुरू झाली? सर्व शिक्षण मोहिमेच्या अंमलबजावणीकरता शिक्षण विभागामध्ये पहिली कंत्राटी भरती काँग्रेस, तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण विभागामध्ये केली. GRची कॉपी आपल्याला मी दिलेली आहे. त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 2010 साली GR काढून कंत्राटी भरती सुरू करण्यात आली. त्याचा GR देखील मी आपल्याला दिलेला आहे. जरा मागे शांत राहिले तर बरं राहील. दोन 2010 साली अशोकराव चव्हाणांनी पहिला GR काढला आणि त्याच्यामध्ये वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, तांत्रिक पदे, लिपिक आणि शिपाई. आणि परत 2010 मध्ये अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 6000 पदांचा, कंत्राटी पदांचा GR काढण्यात आला. याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा? वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, लेखालिपिक, शिपाई, ठीक आहे. साधन व्यक्ती, प्रकल्प समन्वयक, विशेष शिक्षक आणि मोबाईल टीचर. 2010 साली काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना शिक्षक भरतीचा कंत्राटी GR हा त्यावेळी काढण्यात आला. त्यानंतर सन्माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 2011 या ठिकाणी MIS कोऑर्डिनेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, BTech, BE, MCA अशा पदांची शैक्षणिक योग्यता असलेल्यांचा हा GR त्यावेळी काढण्यात आला. त्यानंतर 31 मे 2011 यावेळेस पुन्हा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कंत्राटीचा GR काढण्यात आला. 16 सप्टेंबर 2013 सामाजिक न्याय विभागात कंत्राटीचा GR काढण्यात आला. 2014 साली पुन्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना 1069 पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा GR काढण्यात आला. आणि हे जे काही फॅसिलिटी मॅनेजर्स आहेत हे तेव्हाच अपॉइंट करण्यात आले. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता ज्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे, कागद जरा जास्त आहेत आज माझ्याकडे, पण सगळ्यांना एक्सपोज करेल. आता 1 सप्टेंबर 2021 कोण होतं मुख्यमंत्री? सन्माननीय
उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 सप्टेंबर 2021 ला RFPला सरकारची मान्यता मिळाली. 2 सप्टेंबर 2021 ला महाटेंडर पोर्टलवर RFPचा मसुदा प्रकाशित झाला. 9 सप्टेंबर 2021 रोजी निविदापूर्व बैठक घेण्यात आली. 31 जानेवारी 2022 निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत. सगळीकडे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धवराव बाळासाहेब ठाकरे. आणि सरकारचे संरक्षक कोण आहेत? सन्माननीय शरदचंद्रजी पवार. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी आपला कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिलंय. कायदेशीर नोटीस सुद्धा या ठिकाणी रवाना केलेली आहे. त्यानंतर सुद्धा श्रीमती अंधारे यांनी नागपूरला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ललित पाटील ड्रग केस, ससूनमधनं ललित पाटील झालेला फरार हे विषय सोडून राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे त्याच्यामध्ये त्यांनी भाष्य केलं. म्हणजे ज्या प्रकरणाशी त्यांनी माझं नाव जोडलं की या केसमध्ये मी इन्व्हॉल्ड आहे, ललित पाटीलच्या ड्रग्ज केसमध्ये शंभूराजांची नार्को टेस्ट करा, या सगळ्या गोष्टी त्या ज्या बोलल्या तो विषय सोडून आता त्यांनी वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांच्या आधारे अधिकाऱ्यांच्या कुठं बदल्या केल्या, काय केल्या, आणि ही एक वर्तमानपत्रात आलेली बातमी त्या पुरावा म्हणून समोर दाखवत होत्या. मला आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेसमोर हे स्पष्ट करायचं आहे की जो कागद श्रीमती अंधारे काल माध्यमांच्या समोर दाखवत होत्या ती एका वर्तमानपत्रात आलेली बातमी आदल्या दिवशीची होती. त्या विषयाची लक्षवेधी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये चर्चेला आली. या विभागाचा मंत्री म्हणून त्या चर्चेला मी विस्तृत उत्तर दिलं. दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न त्या उत्तरामध्ये मी केला. आणि या उपर देखील त्या चर्चेमध्ये काही सन्मान्य सदस्यांनी काही अधिकाऱ्यांची नावं नमूद केली आणि त्या अधिकाऱ्यांच्याबद्दल काही आक्षेप नोंदवले. त्यावेळी मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की या संदर्भात सन्मान्य सदस्यांनी ज्या अधिकाऱ्यांची उत्पादन शुल्क विभागातल्या नावं घेतलेली आहेत त्यांना स्वतंत्र त्यांची चौकशी माझ्याकडे स्वतः केली जाईल. त्याप्रमाणे मी त्या बाबतीतली सुनावणीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यातल्या अधिकाऱ्यांनी लेखी म्हणणं आणि त्यांना काय सपोर्टिंग कागदपत्र जोडायचे आहेत त्याच्यासाठी वेळ मागितलेली आहे. त्यांना थोडासा कालावधी मी दिलेला आहे. त्यांची सुनावणीची प्रक्रिया मंत्री स्तरावरती या ठिकाणी सुरू आहे. परंतु या बाबतीत श्रीमती अंधारे यांनी ज्या वर्तमानपत्रातल्या बातमीचा आणि काही सन्मान्य सदस्यांनी वर्तमानपत्रात कोट केलेल्या वक्तव्याचा जो उल्लेख केलेला आहे ही संपूर्ण प्रक्रिया ही विधान परिषदेच्या एका लक्षवेधी संदर्भातली होती. आणि पुढच्या अधिवेशनापूर्वी जे विधान परिषदेमध्ये लक्षवेधीमध्ये मी सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाच्या बाबतीत मी काय कार्यवाही केली या बाबतीतलं माझं सविस्तर म्हणणं येणाऱ्या अधिवेशनापूर्वी माननीय विधान परिषद सभापती आणि उपसभापती महोदयांकडे मी देणार आहे. हा विधान परिषदेतल्या कामकाजाचा भाग आहे. तरी सुद्धा ज्याचा एका वर्तमानपत्रातल्या बातमीचा उल्लेख श्रीमती अंधारेताई यांनी केलेला आहे त्या बाबतीतली विधान परिषदेतल्या चर्चेची आणि मी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची माहिती येणाऱ्या अधिवेशनापूर्वी मी माननीय विधान परिषद सभापती माननीय उपसभापती महोदया यांच्याकडे देणार आहे. श्रीमती अंधारे या आता माझा संदर्भ ललित पाटील केसशी ज्या अर्थानं त्यांनी जोडला होता तिकडून तो डायव्हर्ट दुसऱ्या बदल्यांच्या प्रकरणाकडे करण्याचा प्रयत्न करतायत. माझी त्यांना अजून सुद्धा माझं त्यांना सांगणं आहे, माझं त्यांना आव्हान आहे की ललित पाटील केसमध्ये तीळ मात्रही माझा कसलाही संबंध नाही. मी त्या व्यक्तीला पाहिलेलं नाही, मी त्या व्यक्तीला ओळखत नाही आणि म्हणून माझी जी प्रतिमा त्यांच्या वक्तव्यामुळं गेले 2 दिवसातल्या त्यांच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये येणाऱ्या वक्तव्यामुळं जी मलिन झालेली आहे त्याची जी काल कायदेशीर पहिली नोटीस मी दिलेली आहे ती प्रक्रिया जलद पुढे नेण्याचं काम या बाबतीत माझ्याकडनं केलं जाणार आहे. प्रश्न उत्तर होऊ देत मग नंतर हिंदीत घेऊ आपण. त्यांनी सुरुवातीला आरोप केला आपल्यावरती की ललित पाटील प्रकरणात आपला सहभाग आहे. आपण वारंवार त्यांना सांगताय की पुरावे द्या पण ते पुरावे न देता कुठेतरी वेगळ्याच मार्गाला प्रकरण नेत आहेत.
जाणीवपूर्वक विरोधक म्हणून चिखलफेक करण्याचा प्रकार आहे? नाही, आता हे याच्यावरनं सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे. आपण सुद्धा माध्यमांनी जर थोडंसं त्याच्यावरती शोधपत्रिकारित्यासारखं जर पाहिलं तर श्रीमती अंधारे ताईंनी पहिल्यांदा काही मंत्र्यांचं नाव घेतलं, नंतर आमचे दुसऱ्या एका सहकारी मान्य मंत्री महोदयांचं नाव घेतलं आणि 2 दिवसापूर्वी त्यांनी माझं नाव घेतलं. म्हणजे जर या संपूर्ण प्रकरणाची त्यांच्याकडे त्या म्हणतात तशी सगळी विस्तृत माहिती होती तर पहिल्याच वेळी बोलताना त्यांनी अमुक 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 अशा सगळ्यांची नावं एकत्र घेऊन कोणाचा काय संबंध आहे हे सांगायला पाहिजे होतं. त्या हवेत तीर मारण्याचा प्रयत्न करतायत. माझं आजही म्हणणं आहे, मी कालही सांगितलेलं आहे, केवळ श्रीमती सुषमाताई अंधारे म्हणतायत म्हणून नाही, परंतु माझी बाजू ही सत्याची आहे. या प्रकरणाची माझा तीळमात्रही संबंध नाही. कुठल्याही कसल्याही जगाच्या पाठीवर असणाऱ्या कुठल्याही यंत्रणेमार्फत या ललित पाटील केसमध्ये जर माझा संबंध असला तर त्याच्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी 1001 वेळा तयारी आहे. पण सर, तुमचे सहकारी मंत्री जे नाशिकचे पालकमंत्री आहेत त्यांच्यावरती संजय राऊत आरोप करतायत की त्यांची चौकशी करा आणि यातनं किती खोके तुम्हाला मिळाले. त्यासोबतच त्यांनी गृहमंत्र्याला चौकशीचं आवाहन केलं. आज शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रते प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनामध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणीत नेमका काय घडलं याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. आज शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी जी आहे ती सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनामध्ये पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडसावल्यानंतर आज ही सुनावणी पार पडत होती. त्या सुनावणीच्या अनुषंगाने आज सर्वांचंच लक्ष जे आहे ते या सुनावणीकडे लागलं होतं. ठाकरे गटाकडून अनिल देसाई, अनिल परब आणि सुभाष देसाई जे आहेत ते या सुनावणीला उपस्थित होते. अंबादास दानवे या सुनावणीला उपस्थित होते. आणि या सुनावणीच्या दरम्यान ज्या सर्व 34 याचिका आहेत त्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी अशी ठाकरे गटाची मागणी होती. या याचिकेवर आज निर्णय होईल असं देखील बोललं जात होतं. मात्र या याचिका ज्या आहेत 34 याचिका त्या 6 वर्गामध्ये डिवाइड करून त्याच्यावर संयुक्तरित्या सुनावणी जी आहे ती सुनावणी होणार आहे. त्याबाबत राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे. सोबतच राहुल नार्वेकरांनी काही कायदेतज्ञांशी आजच्या सुनावणीपूर्वी चर्चा केली होती. राज्याचे महाधिवक्ता माजी श्रीहरी अने यांच्याबरोबर सुद्धा राहुल नार्वेकरांनी चर्चा केली होती. आजच्या सुनावणीमध्ये खरं तर वेळ जो आहे तो ठाकरे गटाला सोबतच शिंदे गटाला देण्यात आला आहे आणि 26 ऑक्टोबरला पुढची सुनावणी जी आहे ती सुनावणी पार पडणार आहे. कुठेतरी तारीख पे तारीख असंच आपल्याला या सुनावणीच्या दरम्यान पाहायला मिळतंय. सातत्याने वेगवेगळ्या तारखा ज्या आहेत त्या तारखा मिळताना पाहायला मिळत आहेत. आम्हाला वेळ वाढवून मिळावा अशी शिंदे गटाची जी मागणी होती ती मागणी मात्र या निमित्तानं मान्य झाल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर राहुल नार्वेकर दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत काही अनेक नेत्यांशी कायदेतज्ञांशी राहुल नार्वेकर चर्चा करणार आहेत. जेव्हा राहुल नार्वेकरांना आमदार अपात्रतेचा प्रश्न विचारला जातो तेव्हा राहुल नार्वेकर म्हणतात दिरंगाई होणार नाही, योग्य तोच निर्णय जो आहे तो मी घेईन. आणि त्याच अनुषंगाने सुनावणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. या सुनावणीच्या अनुषंगाने आजच्या सुनावणीला शिंदे गटाकडून कुठलाही मोठा चेहरा जो आहे तो मोठा चेहरा उपस्थित नव्हता. ठाकरे गटाकडून मात्र अनेक मातब्बर नेते जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. अनिल देसाई, अनिल परबांसह सुभाष देसाई असतील, अंबादास दानवे असतील, प्रमुख नेते आजच्या सुनावणीला आपल्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. एकंदरीतच सुनावणी होत असताना या सुनावणीच्या अनुषंगाने दोन्ही गटाला कुठेतरी दिलासा देण्यात आला आहे. आणि आता ज्या 34 याचिका आहेत त्या 34 याचिकांवर संयुक्त सुनावणी जी आहे ती 6 वर्गामध्ये डिवाइड करून आता होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शक्य तितक्या लवकर या प्रकरणाचा निकाल लागेल असं बोललं जातंय. त्यामुळे या अनुषंगाने आता 26 ऑक्टोबरच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि याबाबतचे सगळे अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. तर आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.